पुढे बघा आता. पुढे आपण बघतोय जुन्या खाजगी बँका. आता आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका बघितल्या. त्याच्यामध्ये स्टेट बँक बघितली, आरआरबी बघितल्या आणि ज्या पब्लिक सेक्टर मधल्या बँक्स होत्या, इतर सर्व म्हणजे ज्या नॅशनलाइज बँक्स होत्या, त्यांचं नॅशनलायझेशन कसं कसं झालं ते बघितलं. तर याच्यामध्ये बघा, खाजगी बँका बघणार आहे. तर खाजगी बँकांची सुद्धा दोन प्रकार पडतात. एक आहेत जुन्या खाजगी बँका, दुसऱ्या येतात नवीन खाजगी बँका. ओके, आपण त्या दोन्हीचं वर्गीकरण आता बघूयात. तर बघा, कुठल्या बँकांना जुन्या खाजगी बँका म्हणतात? तर 1969 पूर्वी स्थापन झालेल्या आणि दोन्ही वेळच्या राष्ट्रीयीकरणातून सुटलेल्या बँका, त्यांना आपण काय म्हणतो? जुन्या खाजगी बँका म्हणतो. तर यांची संख्या एकूण 11 होती. अलीकडे जर बघितलं तर एक खाजगी बँक दुसऱ्या खाजगी बँकेमध्ये मर्ज झाली, ती म्हणजे लक्ष्मी विलास बँक. ही चेन्नईमधील डीबीएस या परकीय बँकेमध्ये बँकेच्या भारतातील उपसंस्थेमध्ये विलीन झालेली होती. 27 नोव्हेंबर 2020 रोजी. तर नवीन खाजगी बँका बघा. जुन्या खाजगी बँका म्हणजे काय? 1969 ला पहिलं राष्ट्रीयकरण झालं. 19 जुलै 1969 ला. तर ह्या पहिल्या खाजगीकरणाच्या सार्वजनिक राष्ट्रीयकरणाच्या अगोदर 1969 च्या अगोदर स्थापन झालेल्या आहेत. आणि दोन्ही वेळच्या म्हणजे 1969 चं राष्ट्रीयकरण असेल किंवा 1980 चं राष्ट्रीयकरण, तर ह्या दोन्ही राष्ट्रीयकरणामधून सुटलेल्या बँका. ठीक आहे. तर या बँकांना काय म्हटलं जातं? जुन्या खाजगी बँका म्हटलं जातं. आता नवीन खाजगी बँका बघा. तर 1991 नंतर ज्यांना परवाना मिळालेला आहे, अशा बँकांना नवीन खाजगी बँका म्हणतात. ठीक आहे. तर बघा, 1991 ला एलपीजी धोरण आपण स्वीकारलेलं आहे. त्याच्यानंतर स्थापन झालेल्या बँका ह्या सगळ्या कशा आहेत? नवीन खाजगी बँका आहेत. आता 1991च्या नरसिंहन समितीच्या शिफारशीवरून या सगळ्या नवीन खाजगी बँका स्थापनेला परवानगी मिळालेली होती. 1991 नंतर, ठीक आहे, खाजगी क्षेत्रामध्ये बँक स्थापन करण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने 1993 मध्ये दिली. 1993 ते 95 या कालावधीमध्ये दिली. या कालावधीमध्ये 93 ते 95 कालावधीमध्ये एकूण 10 खाजगी बँका स्थापन करायला आरबीआयने परवानगी दिलेली होती. ठीक आहे. तर यानंतर रिझर्व्ह बँकेने काय केलं? डायरेक्टली 2001 मध्ये पुन्हा एकदा खाजगी बँका स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या होत्या. 2001 मध्ये. यावेळी 2 खाजगी बँका स्थापन झाल्या. आधी किती झाल्या? 10 झालेल्या होत्या 93 ते 95च्या काळामध्ये. 2001 ला जे खाजगीकरण झालं, ओके, ज्या मार्गदर्शक सूचना पब्लिश झाल्या, तर त्याच्यानंतर दोन खाजगी बँकांची स्थापना करण्यात आली. एक होती कोटक महिंद्रा बँक, दुसरी होती येस बँक. ठीक आहे. तर यानंतर रिझर्व्ह बँकेने पुन्हा मार्गदर्शक सूचना जारी केल्या 2013 मध्ये. आणि विमल जालान समितीच्या शिफारशीवरून हे 2013 मध्ये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली होती. आता विमल जालान समिती सप्टेंबर 2013 मध्ये स्थापन झाली आणि फेब्रुवारी 14 मध्ये त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला. आता बघा, 2013 मध्ये 2 खाजगी बँका स्थापन करायला परवानगी दिलेली होती जालान समितीच्या शिफारशीवरून. पहिली होती आयडीएफसी आणि दुसरी होती बंधन फायनान्शियल बँक. ओके. तर अशा 2 बँकांना म्हणजे ह्या 2 बँकांना खाजगी बँक स्थापन करण्याची परवानगी मिळालेली होती. आता बघा, भारतामधल्या एकूण खाजगी बँका बघायच्या आहेत आपल्याला. सुरुवातीला 10 होत्या, नंतर 2 आणि त्याच्यानंतर 2. ओके. आणि त्याच्यानंतर काही परकीय बँका सुद्धा आहेत, ज्यांची स्थापना भारतामध्ये झालेली आहे. ठीक आहे. तर बघा, पहिले ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँकेची स्थापना झाली 1993 मध्ये आणि त्याचं मुख्यालय आहे मुंबईमध्ये. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईला. दुसरं आहे बंधन बँक. बंधन बँकेची स्थापना 2015 ला झाली. त्याचं हेडक्वार्टर कलकत्त्याला आहे, पश्चिम बंगाल इथं. तिसरी सीएसबी बँक आहे. त्याची स्थापना 1920 ला झालेली आहे आणि तिचं हेडक्वार्टर आहे त्रिशूर किंवा थ्रिसूर, केरळ येथे. तिसरी सिटी युनियन बँक. त्याची एस्टॅब्लिशमेंट आहे 1904 मध्ये आणि कुंभकोणम इथं त्याचे हेडक्वार्टर आहे. दुसरे येते डीसीबी बँक. डीसीबी बँक 1930 मध्ये त्याची स्थापना झाली डीसीबी बँकची आणि मुंबईला त्याचं हेडक्वार्टर आहे. धनलक्ष्मी बँक. धनलक्ष्मी बँकची स्थापना 1927 ला झाली आणि त्रिशूर इथे केरळ इथं त्याचं हेडक्वार्टर आहे. जसं सीएसबी बँक आहे त्याच पद्धतीने धनलक्ष्मी बँक यांचे हेडक्वार्टर त्रिशूरला आहे. त्याच्यानंतर आहे फेडरल बँक. त्याचे हेडक्वार्टर आहे त्याची स्थापना 1931 ला झाली आणि अलुवा, कोची इथं त्याचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. केरळमध्ये. एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँकेची स्थापना 1994 ची आहे, 94 ची आहे. हेडक्वार्टर त्याचा मुंबईला आहे. आधी पण बघितलं आपण ऍक्सिस बँक आणि
डीसीबी बँक ह्या पण मुंबईला आहेत. मुंबईला बऱ्याचशा बँकांचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयसीआयसीआय बँक त्याची पण स्थापना 1994 ला झालेली आहे आणि त्याचे हेडक्वार्टर सुद्धा कुठे आहे? मुंबईला आहे. त्याच्यानंतर आयडीबीआय बँक त्याची स्थापना 64 ला झाली. त्याचं हेडक्वार्टर सुद्धा मुंबईला आहे. आणि आयडीएफसी फर्स्ट बँक, ओके, आयडीएफसी प्रथम बँक त्याची स्थापना 2015 ला झालेली आहे आणि तिचं पण हेडक्वार्टर मुंबईला आहे. ओके. पुढची 12वी बँक आहे इंडसइंड बँक. इंडसइंड बँकची स्थापना 94 ची आहे आणि त्याचं हेडक्वार्टर पुण्याला आहे. लक्षात ठेवा. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? पुण्याला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडसइंड बँक झाल्यानंतर येते जम्मू अँड काश्मीर बँक. आता ही स्टेट मधली बँक आहे. ओके, जम्मू काश्मीर स्टेट मधली. त्याची इस्टॅब्लिशमेंट 38 ची आहे, 1938 ची आहे आणि श्रीनगरमध्ये त्याचे हेडक्वार्टर आहे. पुढे आहे कर्नाटक बँक. कर्नाटक बँकेची स्थापना 1924 मध्ये झाली आणि मेंगलोरला त्याचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. पुढे आहे 15वी बँक करूर वैश्य बँक. त्याची स्थापना 1916 मध्ये झालेली आहे आणि करूर, तामिळनाडू इथं त्याचं हेडक्वार्टर आहे. करूर बँक, करूर वैश्य बँक, करूरला त्याचं हेडक्वार्टर. पुढे कोटक महिंद्रा बँक. कोटक महिंद्रा 2003 ची कोटक महिंद्राची इस्टॅब्लिशमेंट आहे. ओके, 2003 ची आणि मुंबईला त्याचं हेडक्वार्टर आहे. पुढे नैनिताल बँक. नैनिताल बँकेची स्थापना 1922 ला आहे. त्याचं हेडक्वार्टर आहे नैनितालला. पुढे आरबीएल बँक. आरबीएल बँकेची स्थापना 1943 ची आहे. मुंबईला त्याचं हेडक्वार्टर आहे. पुढे साऊथ इंडियन बँक. त्याची स्थापना 1929 मध्ये झाली आणि त्रिशूर, केरळ इथं त्याचं हेडक्वार्टर आहे. तिसरी बँक बघितली आपण जिथं त्रिशूरला हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. पुढे तामिळनाडू मर्कंटाइल बँक. 1921 ला त्याची स्थापना झाली. तुतीकोरीन, तामिळनाडू इथं त्याचं हेडक्वार्टर आहे. आणि पुढे येस बँक. येस बँकची स्थापना 2004 ला झाली आणि मुंबईला येस बँकेचं हेडक्वार्टर आहे. ओके. तर एवढ्या सगळ्या बँका बघितल्या ज्या कशा आहेत 21 बँका ज्या खाजगी क्षेत्रामध्ये स्थापन झालेल्या आहेत किंवा भारतातल्या खाजगी बँका आहेत. पुढे बघा आता युनिव्हर्सल बँक म्हणजे वैश्विक बँक कन्सेप्ट बघूयात आपण. पहिलं वैश्विक बँक म्हणजे काय बघायचं आपल्याला. वैश्विक बँक म्हणजे काय? ठीक आहे. तर वैश्विक बँक म्हणजे अशी बँक असते जी अ, अशी बँक जी गुंतवणूक बँक, वाणिज्य बँक, विकास बँक, ग्राहक बँक अशा सर्व प्रकारच्या भूमिका बजावते. इन्व्हेस्टमेंट बँक पण आहे, ती कमर्शियल बँक पण आहे, डेव्हलपमेंटल बँक पण आहे. ओके. ग्राहकांसाठी पण ती बँक म्हणून काम करते. तर अशा सगळ्या सेवा व अशा सगळ्या भूमिका बजावणाऱ्या बँकेला वैश्विक बँक म्हणतात, युनिव्हर्सल बँक. म्हणजेच काय? जी बँक एकाच छताखाली कर्ज पण देते, विमा सुविधा पण देते. ओके. शेअर मार्केटची सुविधा पण पुरवते. म्युच्युअल फंडची सुविधा पुरवते. मर्चंट बँकिंग पण करते. ओके. या सगळ्या सुविधा देणारी जी बँक आहे, सगळ्या एकाच छताखाली सगळ्या सुविधा मिळतात. एकाच बँकेमध्ये सगळ्या सुविधा मिळतात. तर त्या बँकेला म्हटलं जातं युनिव्हर्सल बँक. ओके. तर भारतामध्ये युनिव्हर्सल बँक ही संकल्पना सुचवणारी समिती जी होती ती होती एच.आर. खान समिती. समितीची स्थापना 1997 ला झाली आणि मग या समितीच्या स्थापनेनुसार भारतामध्ये पहिली वैश्विक बँक स्थापन झाली ती म्हणजे आयसीआयसीआय आयसीआयसीआय बँक. ओके. तर सध्याच्या घडीला भारतामधल्या युनिव्हर्सल बँका कुठल्या कुठल्या आहेत बघा. आयसीआयसीआय बँक, त्याच्यानंतर आयडीबीआय बँक लिमिटेड, बंधन बँक आणि आयडीएफसी बँक. या भारतामधल्या प्रमुख वैश्विक किंवा ह्या 4 वैश्विक बँका आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे बघा स्मॉल फायनान्स बँक. ओके. लघु वित्त बँका. वैश्विक बँकाचा कन्सेप्ट एवढाच होता. पुढे बघा स्मॉल फायनान्स बँक. ओके. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की खाजगी बँकांच्या स्थापनेसाठी सगळ्यात रिसेंटली जी कमिटी बसली तिचं नाव होतं विमल जालान कमिटी. आता हे विमल जालान कमिटीने काय केलं? एकूण 25 अर्ज आलेले होते विमल जालान कमिटीकडे किंवा जालान कमिटीच्या शिफारशीनुसार खाजगी बँक स्थापन करण्यासाठी. ओके. 25 अर्जांपैकी 23 अर्ज काय केले? बाद केले त्यांनी. जालान कमिटीने काय केले? बाद केले. आणि हे अर्ज बाद करताना त्यांनी काय केलं? अर्जदारांसाठी एक शिफारस केली. काय शिफारस होती? की तुम्ही युनिव्हर्सल बँक एस्टॅब्लिश बघा. खाजगी क्षेत्रामध्ये जी बँक असते तरी सुद्धा ती कशी होती? बंधन आणि आयडीएफसी ह्या दोन्ही युनिव्हर्सल बँक आहेत. म्हणजे सगळ्या सेवा त्या त्याच्या एका छताखाली म्हणजे सिंगल रूफ खाली त्या पुरवत असतात. ठीक आहे. मग जालान कमिटीने काय सांगितलं की सगळ्या बँकांना तर आपण युनिव्हर्सल बँकचा परवाना देऊ शकत नाही. ओके. मग तुम्ही काय करा? विभेदात्मक परवान्यासाठी अप्लाय करा. डिफरन्शिएटेड लायसन्स साठी अप्लाय करा असं सांगितलं होतं. आता विभेदात्मक परवाना पद्धत काय आहे ते आपण बघूया. ठीक आहे. विभेदात्मक परवाना कशाला म्हणायचं? वैश्विक बँकांचे सगळेचे सगळे घटक राबवण्याची अपेक्षा नाही ठेवायची किंवा सगळ्याचे सगळे घटक राबवायचे नाही तर विशिष्ट घटकापुरतेच तुम्ही काय करा? भारतामध्ये बँका सुरू करा.
मर्यादित बँका सुरू करा. असे त्यांनी 25 पैकी 23 अर्जदारांना सांगितलं होतं. 2 अर्जदार एक होते बंधन आणि आयडीएफसी यांना मात्र त्यांनी परमिशन दिलेली होती. मग हे डिफरन्शिएटेड बँक लायसन्स सिस्टम जे आहे, तर ती जालान कमिटीने रिकमेंड केलेली होती. आणि या परवाना पद्धतीनुसार काय केलं भारतामध्ये 2 प्रकारच्या बँका स्थापन झाल्या. एक म्हणजे स्मॉल फायनान्स बँक आणि दुसरी म्हणजे पेमेंट बँक. ओके. तर आता ही जी स्मॉल फायनान्स बँक आहे, तिच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी ची जी रिकमेंडेशन आहे, तर ते स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काय केलं, एक कमिटी एस्टॅब्लिश केली. या कमिटीचं नाव होतं उषा थोरात कमिटी. ओके. त्यानुसार स्थापन झालेली पहिली स्मॉल फायनान्स बँक होती कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. कोणती होती? कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. आणि या स्मॉल फायनान्स बँकेला परवाना जो आहे, तो एप्रिल 2016 मध्ये मिळाला. पहिली स्मॉल फायनान्स बँक कुठली आहे? कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. आता ह्या बँकेचं काम काय होतं? म्हणजे यांचे जे ग्रुप्स होते ते कुठले होते बघा. ज्यांचे मार्जिनल ग्रुप आहेत, म्हणजे कमी उत्पन्न असणारे गट आहेत, लहान व्यावसायिक शेतकरी असतील, असंघटित क्षेत्र जे काही अनऑर्गनाइज सेक्टर आहे, ओके, कमी उत्पन्न गट, लहान व्यावसायिक शेतकरी, असंघटित क्षेत्र, ओके, अनऑर्गनाइज सेक्टर, ज्याला बँक सुविधा पुरवायच्या, हे काय होतं मेनली कॅपिटल म्हणजे स्मॉल फायनान्स बँकेचं काम होतं. आता कोण कोण ह्या बँका एस्टॅब्लिश करू शकत होते? बँका करू शकत होत्या एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, म्हणजे गैर वित्त बँका किंवा गैर बँकिंग संस्था. स्थानिक क्षेत्रीय बँक म्हणजे लोकल एरिया बँक एक आहे आणि एक आहे म्युच्युअल फंड. तर ह्या 4 प्रकारच्या संस्था या स्मॉल फायनान्स बँक एस्टॅब्लिश करू शकत होत्या. मात्र त्या स्थापन करण्यासाठी त्यांना किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक होता. ठीक आहे. तर या बँकांना बघा सीआरआर, एसएलआर असेल किंवा सीआरएआर आहे. तर हे सगळं कंपल्सरी होतं. आता हे काय आहे? ते आपण आरबीआयच्या चॅप्टरमध्ये ह्या गोष्टी बघणार आहोत सगळ्या. ठीक आहे. तर या बँकांमध्ये ज्या अग्रक्रम क्षेत्रासाठीच्या मर्यादा आहेत, ते बघा 75% मर्यादा होती. किती? 75% मर्यादा त्याला होती. बरं. या बँका कर्ज देऊ शकत होत्या का? तर देऊ शकत होत्या. पण त्यांची 50% कर्ज ही 25 लाखाच्या आत असणं आवश्यक होतं. ठीक आहे. आणि या कर्जाचा जो मॅक्सिमम आकार आहे, तर तो किती? एका कर्जदाराला बँकेच्या टोटल भांडवल निधीपैकी 10% निधी कर्ज म्हणून देता येऊ शकत होता. आणि जास्तीत जास्त 15% देता येऊ शकत होता. मिनिमम 10%, जास्तीत जास्त 15%. एक कर्जदार असेल तर त्याला 10%. आणि जर गट असेल तर त्याला मॅक्सिमम 15% एवढं तुम्ही तुमचं जेवढं कॅपिटल आहे त्याच्या तुम्ही द्यायचं. ओके. तर या बँकांवरती त्यांच्या किती टक्के बँक शाखा नसलेल्या ग्रामीण भागामध्ये शाखा उघडणं तर जो बंधनकारक होतं. बघा बंधनकारक आहे. किती? त्यांच्या जेवढ्या शाखा असतील, समजा स्मॉल फायनान्स बँकेच्या 100 शाखा असतील, तर त्यापैकी 25% शाखा म्हणजे 25 शाखा तिने ग्रामीण भागामध्ये उघडल्या पाहिजेत. ओके. शिवाय त्याने एफडीआयची पण मर्यादा होती. ओके. एफडीआयची मर्यादा किती होती? 75% मर्यादा घालून दिलेली आहे. म्हणजे एखादी परकीय गुंतवणूक आहे, तर स्मॉल फायनान्स बँकेमध्ये मॅक्सिमम 75% पर्यंत करू शकत होती. ठीक आहे. बरं, ठेवी ठेवण्याला त्यांना परवानगी होती का? तर ठेवी ठेवण्याला त्यांना कुठल्याही मर्यादा नव्हत्या. ठीक आहे. याबाबतच्या कोणत्याही मर्यादा त्यांना नव्हत्या. किती रुपयांपर्यंतची ठेवी त्या ठेवू शकत होत्या. म्हणून तर ज्याच्यातून ठेवी ठेवतील त्याच्यातूनच त्यांना कर्ज देता येऊ शकत होतं. ठीक आहे. एवढे हे कायदे आहेत. त्या कायद्यांमधल्या तरतुदीनुसार स्मॉल फायनान्स बँकांचं रेग्युलेशन केलं जात होतं. त्याच्यातले फक्त हे 2 कायदे इम्पॉर्टंट आहेत. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 आणि आरबीआय ऍक्ट 1934. ओके. एवढे 2 कायदे लक्षामध्ये ठेवायचे. ठीक आहे. आणि हा एक पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट हा एक आहे 2007. तेवढे 3 कायदे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. ओके. आता त्याच्यानंतर पुढचा टाइप आहे तो बघा पेमेंट बँक. आता आपण कुठल्या बघितल्या? या बघितल्या स्मॉल फायनान्स बँक. आता आपण बघतोय पेमेंट बँक. आता पेमेंट बँका स्थापन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी संचालक नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली समिती अपॉइंट करण्यात आली. ओके. नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेने जवळपास 11 संस्थांना काय केलं होतं? तर तात्पुरता परवाना दिलेला होता. कशाच्या? पेमेंट बँक स्थापन करण्यासाठी तात्पुरता परवाना दिला होता. यापैकी फायनली एकूण 7 बँकांना म्हणजे फायनल परवाना देण्यात आला किंवा त्यांनी पेमेंट बँका स्थापन केल्या. तर भारतामध्ये पहिली पेमेंट बँक जी होती, पहिली पेमेंट बँक ती आहे एअरटेल पेमेंट बँक. ओके. एअरटेल पेमेंट बँक जिची स्थापना झाली 12 जानेवारी 2017 रोजी. आणि जी दुसरी पेमेंट आता पेमेंट बँकांचं काम काय असतं ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. तर बघा पेमेंट बँका ठेवी स्वीकारू शकतात. ओके. आणि देणी पण भागवू शकतात. पेमेंट करू शकतात.
ओके किंवा भरणा पण करू शकतात. आता डिमांड डिपॉझिट ते डिमांड डिपॉझिट घेऊ शकतात. सुरुवातीला प्रति वैयक्तिक ग्राहक कमाल ₹1,00,000 शिल्लक ठेवण्याबद्दल त्यांना मर्यादा होती. आता ती मर्यादा 2,00,000ची आहे. ठीक आहे. तर बघा एटीएम, डेबिट कार्डचे देऊ शकत होते. मात्र ते क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत. कारण का? त्यांना कर्ज देण्याची परवानगी नाही. त्यामुळे ते क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत. त्यामुळे मग काय होतं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचा प्रश्नच निर्माण होत नाहीये. वरती बघितलं आपण पेमेंट बँकांना किती होतं? जवळपास प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगची 75% मर्यादा होती. ओके. स्मॉल फायनान्स बँकांसाठी. मात्र पेमेंट बँका कर्जच देत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग करण्याची काय आवश्यकताच नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या रेमिटन्सेस सुद्धा स्वीकारू शकत होत्या किंवा देऊ शकत होत्या. म्युच्युअल फंड सुविधा देऊ शकत होत्या. इन्शुरन्सच्या सुविधा देऊ शकत होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांना फक्त ग्राहकांच्या ठेवींमधूनच मिळालेले पैसे गव्हर्नमेंट रोख्यांमध्ये म्हणजे जे गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत, तर त्याच्यामध्ये गुंतवण्याची परवानगी होती. ठीक आहे. एनआरआय ठेवी स्वीकारू शकत नव्हत्या कारण त्याच्यामध्ये रिस्क आहे. ओके. त्यामुळे त्या ठेवी त्या स्वीकारू शकत नव्हत्या. पेमेंट बँक खातेदार कोणत्याही एटीएम किंवा इतर सेवा प्रदात्याद्वारे पैसा जमा किंवा काढण्यास सक्षम आहे किंवा होते सुरुवातीपासून त्यांना सक्षम बनवलेलं आहे. शिवाय पेमेंट परवानाधारकांना मोबाईल कंपन्या, त्याच्यानंतर सुपरमार्केट चेन आणि इतर व्यक्ती आणि लहान व्यवसायांची पूर्तता करण्यासाठी मंजूर केलं जाणार होतं किंवा जातं. ठीक आहे. आता बघा देणी भागवण्यासाठी या बँका प्रीपेड कार्ड आणि डेबिट कार्ड देऊ शकतात. मात्र क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत. आता बघा कुठल्या वित्तीय संस्था ह्या बँका स्थापन करू शकतात. ठीक आहे. म्हणजे पेमेंट बँका स्थापन करू शकतात. प्रीपेड सेवा देणारी मोबाईल कंपनी पेमेंट बँक स्थापन करू शकते. म्हणून एअरटेल पेमेंट बँकेने पेमेंट बँक एस्टॅब्लिश केली आहे. एन-बी-एफ-सी पण स्थापन करू शकते एखादी पेमेंट बँक. टेलिकॉम कंपनी समजा BSNL सारखी एखादी कंपनी आहे, तर ती सुद्धा स्थापन करू शकते. एअरटेल पेमेंट बँकेने सुरू केलेली आहे. सुपर मार्केट साखळी समजा Walmart आहे किंवा भारतामध्ये डी-मार्ट आहे. तरी सुपर मार्केट चेन पण पेमेंट बँक एस्टॅब्लिश करू शकते. एखादी इंडस्ट्री पण सुरू करू शकते. रिअल इस्टेट उद्योग आहे किंवा सहकारी संस्था या सुद्धा पेमेंट बँक एस्टॅब्लिश करू शकतात. ओके. आता बघा या बँकांवरील भांडवली मर्यादा कुठल्या आहेत? तर त्यांना सी-आर-आर आणि एस-एल-आर जवळपास 75% चे लिमिटेशन आहे. म्हणजे 75% एवढा त्यांना सी-आर-आर, एस-एल-आर मेंटेन करावा लागणार आहे. ओके. कारण का? याच्यामध्ये पेमेंट बँकेमध्ये कशी आहे रिस्क खूप जास्त आहे म्हणून जेवढं मागणी ठेवी त्यांच्याकडे जमा एनडीटीएल त्यांच्याकडे जमा झालेला आहे. ओके. नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज. तर त्यापैकी त्यांना किमान 75% रक्कम गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवाव्या लागतात. म्हणजे त्यांना एस-एल-आर जवळपास 75% मेंटेन करावा लागतो. ठीक आहे. आता बघा या बँकांमध्ये जास्तीत जास्त किती रुपयांपर्यंत ठेव ठेवता येते? तर आधी ही मर्यादा ₹1,00,000 होती आणि 8 एप्रिल 2021 पासून ही मर्यादा किती केलेली त्यांनी ₹2,00,000 केली. ओके. आता बँकेची एफडीआय मर्यादा किती आहे बघा. एफडीआय मर्यादा त्याच्यामध्ये 74% आहे. किती आहे मर्यादा? 74% एवढी मर्यादा त्याच्यामध्ये आहे. ओके. तर हा कन्सेप्ट आपण बघितला कुठला? तर हा कन्सेप्ट होता पेमेंट बँकचा कन्सेप्ट. या व्हिडिओमध्ये आपण पेमेंट बँक बघितली. त्याच्यानंतर आपण स्मॉल फायनान्स बँक बघितली आणि युनिव्हर्सल बँक बघितली आणि खाजगी बँका बघितल्या. टोटल याच्यामध्ये आपण 4 कन्सेप्ट बघितलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोकल एरिया बँक जे आहे, ओके, ज्याला स्थानिक क्षेत्रीय बँक म्हणतात. तर त्या स्थानिक क्षेत्रीय बँकेबद्दल माहिती बघणार आहोत. ओके. थँक सो मच.